नमस्कार मंडळी, आईपुडीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बिरजा आणल्या आहेत. तर याला मोदकं पण बोलतात. तर बिरजा कशी बनवतात त्याची एक नवीन रेसिपी मी तुम्हाला दाखवते. आता हे बघा बिरजा, त्याला खवले खूप असतात बारीक असे. तर ते पहिले साफ करून घ्यायचे चांगले, डोकं काढून टाकायचं आणि पोटातली घाण काढून साफ करून घ्यायची. आणि मच्छी 2-4 वेळा चांगली धुवून घ्यायची, त्याचे खवले घाण सगळी निघवायला पाहिजे. ही बघा अशा प्रकारे मच्छी चांगली साफ करून घ्यायची. कसे खवले काढलेत ते बघा. आणि नंतर चांगली 2-3 वेळा धुवून घ्यायची, कारण त्याची खवले आणि सगळी घाण निघायला पाहिजे. आता हे बघा कशी धुवून घेतले. 2-3 वेळा मी मच्छी धुवून घेतले. आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार, किती पाहिजे ते. 2 कोकमं टाकायची, हळद टाकायची. हळद, मीठ आणि कोकम, कोकम चुरून घ्यायचं मिठासोबत ते आणि हळदीसोबत. चुरून झाल्यावर मीठ कोकम मच्छीला चोळून घ्यायचं. आता मी एका डिशमध्ये 2 चमचे बेसन, 1 चमचा साबुदाण्याचं पीठ, हळद, तिखट आणि थोडंसं चवीनुसार मीठ घेतलं. आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून आता ते चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित चांगलं. आणि ते पातळ असं, जास्त घट्ट पण आहे आणि पातळ पण नाही, असं चांगलं तयार करायचं. आपल्याला त्याला कोटिंग करायचं आहे मच्छीला. हे बघा कशा प्रकारे मी तयार केलं आहे. हे असं चांगलं घोटायचं आणि चांगला एक तार आली पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं. आता त्याच्या तव्यामध्ये तेल घातलं आहे आणि जी मच्छी आहे ना ती आपण त्या बेसनामध्ये चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायची. आणि तव्यामध्ये एक एक मच्छी सोडून द्यायची. बेसन व्यवस्थित कोटिंग झालं पाहिजे अशा प्रकारे मिक्स करून मच्छी तव्यामध्ये सोडायची. आता ही बघा कशा प्रकारे मी शेकवले. एक साईड शेकले, दुसरी बाजू शेकली की एका साईडला करून दुसरी मच्छी परत सोडायची. एका साईडला करून ठेवायची, जेणेकरून तेल निचरतं आणि मच्छी पण कुरकुरीत होते. ही बघा मच्छी कशी शेकले, चांगली खरपूस शेकवून घ्यायची, जेणेकरून टेस्ट पण चांगली येते आणि कुरकुरीत लागते. खूप छान लागते, करून बघा. ही अशी मच्छी स्टार्टर प्रकारे खाऊ शकता. आणि याचे काटे काढायचे नसतात, तसेच काट्यासकट खायचे. ह्या मच्छीचे काटे खूप बारीक असतात, त्यामुळे तशीच खायची. एक नंबर टेस्टी. पहिल्यांदाच मी करून बघितले, पण टेस्ट खूप छान आहे. करून बघा. मोदकाचे स्टार्टर, मोदक बोलतात त्याला, बिरजा बोलतात. एक नंबर टेस्टी टेस्टी, लाजवाब. नाक खुला.